आणि आता एक मोठी बातमी। ऑनलाईन भारत पे ॲपद्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर कर्जदाराला शिवीगाळ करणं, धमक्या देणं, सोशल मीडियावर कर्जदारांची छायाचित्रांचे मॉर्फिंग करून व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे देहरादून शहरातील शेकडो नागरिक त्रस्त झालेले आहेत। ऑनलाईन फसवणुकीसाठी देशभर बदनाम असलेल्या झारखंड राज्यातील जामतारा येथील मॉडेलनुसार ऑनलाईन भारत पे ॲपद्वारे इन्स्टंट लोन घेणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी देशभरात फसवणुकीचं जाळं निर्माण केलेले कॉल सेंटर काल औरंगाबादेत उद्ध्वस्त करण्यात आले आणि ही कारवाई पैठण गेट परिसरातील यश एंटरप्राइजेस आणि संकल्प क्लासेस असलेल्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे। यावेळी 1000पेक्षा अधिक मोबाईल जप्त केले असून 2 तलवारी देखील सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आणि या सेंटरमध्ये काम करणारे 200पेक्षा अधिक तरुण मुलं फोनवर शिवीगाळ करताना आढळून आले। तर या कॉल सेंटरमध्ये चक्क 3 शिफ्टमध्ये फसवणुकीचं काम चालत होतं। आपण औरंगाबादच्या पैठण गेट परिसरात आहोत, ज्या ठिकाणी यश एंटरप्राइजेस या ठिकाणी हे रॅकेट चालू होतं। या ठिकाणी 200 ते 250 जण या रॅकेटमध्ये सामील असून 200 ते 250 जण एका हॉलमध्ये बसून त्या हॉलमधून वेगवेगळ्या शहरातील असेल किंवा महाराष्ट्रातील नागरिकांना फोन कॉल्स करून आपण भारत पेच्या माध्यमातून लोन घेतला आहे, त्याची EMI परतफेड करा, जर तुम्ही EMI परतफेड नाही केली तर तुमचे फोटो मॉर्फिंग करून तुमची बदनामी केली जाईल किंवा तुमची बदनामी करू, लवकरात लवकर ते पे करा, अशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न सुरू होता। तर बऱ्याच वेळेस या ठिकाणी जर कोणी आलं किंवा कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तर या हॉलमध्ये चक्क तलवारी सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या। त्यामुळे औरंगाबाद मधला हा जामतारा का, झारखंड नंतर आता औरंगाबादमध्ये हा मोठा जामतारा आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। तर दुसरीकडे औरंगाबाद पोलिसांनी 200 जणांना ताब्यात घेतलंय। मात्र हा एंटरप्राइजचा जो मालक आहे किंवा हे रॅकेट चालवणारा कॉल सेंटरचा जो मालक आहे तो पसार झालेला आहे। पोलीस आता याचा शोध कधीपर्यंत घेतात हे पाहावं लागणार आहे। मात्र औरंगाबादमधून अत्यंत धक्कादायक मोठी माहिती ही समोर येते आणि मोठं रॅकेट उद्ध्वस्त झालंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।